हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय। तर आज आपण 28 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं ते अगदी सविस्तर बघणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, तर मी त्याचा रिप्लाय देईन किंवा मग त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू जेणेकरून सर्व मैत्रिणींचा फायदा होईल। तर मग चला आपण इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे। तुम्ही नवीन ब्लाउज शिकतायत की तुमचं क्लास झालेला आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा, तर म्हणजे आपल्याला त्याच्यानुसार व्हिडिओ पण आपल्याला बनवता येतील। कारण नवीन ब्लाउज शिकणाऱ्या मैत्रिणींना आपण जे काही सांगतो ते थोडंसं लगेच लक्षात येत नाही आणि काही शिकलेल्या असतात काही मैत्रिणी जे त्यांना थोडंसं जरी आपण काही सांगितलं तर ते लगेच त्यांच्या लक्षात येतं। तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा नवीन शिकतायत की क्लास झालेला आहे म्हणून। तर मग चला आपण 28 साईजचं कटिंग करूया। तर इथं मी उंची टाकतीये तर डबल असा फोल्ड करून पेपर घेतलाय आणि आपल्याला याच्यामध्ये बॅक साइड आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण सोबतच कटिंग करायचे। तर मग आपण इथं सर्वात पहिलं उंची काढून घेऊया। तर उंची जी आहे ती 12.5 इंच प्लस त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करते म्हणजे 13.5 इंच होईल। इथं तुमची उंची कमी जास्त असू शकते, कुणाची 12 पण असू शकते, कुणाची 13 पण असू शकते, तर त्यानुसार उंचीचं माप टाकून घ्यायचंय। तर मी 13.5 इंचावर उंची टाकून घेतली। त्याच्यानंतर हे झालं संपूर्ण इथून उंचीचं माप। तर इथं आपल्याला टाकायचं आहे शोल्डर। तर मी इथं शोल्डर जे आहे ना ते सर्वात पहिलं मी इथं गळा रुंदी जी आहे ती 2 इंच ठेवून घेते आणि त्याच्यानंतर मग शोल्डर पट्टी किती ठेवायचं ते ठरवते। तर मला इथं शोल्डर पट्टी आहे ना अगदी 2 इंच ठेवायची आहे आणि म्हणून मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेते, म्हणजेच 4.5 इंचाची शोल्डर पट्टी तयार झाली। इथं तुम्ही तुमचं शोल्डर पट्टी जर तुम्हाला 2.5 इंच ठेवायची आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्या म्हणजेच 3 इंचावरती। तर या पद्धतीने तुम्ही शोल्डरचं माप टाकायचंय तुमच्या आवडीनुसार। मी इथं कसं टाकलं तुम्हाला सांगितलं। त्याच्यानंतर आपल्याला मुंडा उंची घ्यायची आहे। तर मी मुंडा उंची जी आहे ना ती 5.25 इंच घेतेय। ही मुंडा उंची जी आहे ती तुम्ही 28 छातीला आणि 30च्या छातीला वापरू शकता 5.25 इंच। 4.5 इंच एकदा इथं परत एकदा मोजून घेतलं जेणेकरून आपला हा पार्ट जो आहे ना तो जास्त तिकडं सरकायला नको किंवा आतमध्ये यायला नको। त्याच्यानंतर इथं घडीचं माप टाकायचं असतं आपल्याला। तर इथं छातीचा चौथा भाग काढायचा आहे। 28 छाती आहे तर 28 छातीचा चौथा भाग येतो 7 इंच, 7 चोक 28 आणि त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन। तर 7 मध्ये आपण 2 इंच टाकले तर ते 9 इंच होतात। मग आपण इथं 9 इंचाचं मार्किंग करून घेतलं। खाली आपल्याला कमरेचा भाग टाकायचा आहे। कमरेचा जो काही भाग असेल त्याचा पण चौथा भाग करायचा आणि त्याच्यामध्ये 1 इंच टक्स मार्जिन मिळवायचं आणि त्याच्यानंतर शिलाई मार्जिन मिळवायचं। अशा पद्धतीने आपण हे कमरेचं माप टाकत असतो। पण मी इथं कमरेचं माप नाही टाकणार, सरळ लाईन ओढून घेणार आहे। जर तुम्हाला कमरेचं माप टाकायचंय तर तुम्ही त्या पद्धतीने कमरेचं माप टाकून घ्यायचंय तुम्हाला सांगितल्या पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्याला इथं मोंड्याचा शेप द्यायचा आहे। तर 1.5 इंच मोंड्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला। इथून या पद्धतीने आपण मोंड्याचा राऊंड देऊन घेऊ। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल कोणी तर चॅनलला पण सबस्क्राइब करा। तर मी इथं या पद्धतीने काय केलंय मोंढ्याचा शेप देऊन घेतला। आता हा आपला बॅक साइडचा झाला, आपण लगेचच फ्रंट पार्टचा पण देऊन घेऊ। तर मी 1 इंचावरती फ्रंट पार्टचा पण लगेच मोंढ्याचा जो काय आकार आहे तो आपण इथं देऊन घेऊ। आता इथं आपला गळा रुंदी आहे। तर आपल्या इथं गळा रुंदीला काय करायचंय आपल्याला इथून पुढचा गळा टाकायचा आहे। तर आपल्या इथं दोन्ही पण पार्ट निघणार आहे, बॅक साइडही निघणार आहे आणि फ्रंट पार्टही निघणार आहे। तर आपण इथं इथून जो आहे ना सर्वात पहिला पुढचा गळा काढून घेऊ, म्हणजे याच्यावरती आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ। त्याच्यानंतर तर इथून आपल्याला आता पुढचा गळा टाकायचा आहे। तर मी पुढचा गळा आहे ना इथं 6 इंच टाकतीये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता। 2 इंचाची गळा रुंदी वरच्या साईडला ठेवली आहे। तर मग आपण इथं खाली ना मी 2.25 इंच ठेवते। तुम्ही 2.5 इंच पण घेऊ शकता, पण जास्त मोठा पण आपला गळा झाला नाही पाहिजे, त्यामुळे मी इथं 2.25 इंचच ठेवलेला आहे। तर आपण इथून आता गोल गळा घेऊ। कटोरी ब्लाउज आहे तर त्यामुळे आपल्याला इथं गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आपल्याला इथं योकपट्टीचं माप टाकायचं आहे। तर योकपट्टी जी आहे ती मी इथं 2.5 इंच ठेवतीये। 2.5 इंचावर योकपट्टीचं माप काढून घ्यायचं, सरळ लाईन मारून घ्यायची इथं आपल्याला। त्याच्यानंतर 1.25 इंच योकपट्टीचा शेपही देऊन घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा या पद्धतीने।
कटोरीचं माप टाकायचंय। तर आपली 28 छाती आहे, तर 28 छातीचा कटोरी जी आहे ती येते आपली 4.5 इंचावरती। तर बघा इथे या पद्धतीने आपण 4.5 इंचावरती पॉइंट घेतलेला आहे। आता इथून आपण 2.5 इंचावर पॉइंट घ्यायचा। जो फ्रंट पार्टचा आपल्याला मोंड्याचा शेप दिलाय तिथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचे या पद्धतीने, आणि इथून आपल्याला 1 इंच घ्यायचे। आता हे आपण तिन्ही पॉइंट काय करू, एकमेकांना जोडून घेऊ। आता इथं आपलं हे संपूर्ण मार्किंग झालं। आता आपण याची कटिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर कटोरी कशी वाढवायची ते पाहू। तर मी इथं बॅक साइड आणि फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करायचं आहे। तर आपण इथं बॅक साइडचा मोंढ्याचा आकार जो आहे ना तो इथं सर्वात पहिलं कटिंग करून घेऊ आपण। त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट जे आहेत ते वेगळे करून घेऊ। तर इथं आपण आता हे पार्ट वेगळे करून घेऊ। तर हे बघा जिथं आपला मधला सेंटर आहे तिथून आपण बॅक साइड पार्ट वेगळा करून घेऊ। तर हे बघा आपण हा बॅक साइड पार्ट, आता इथं आपल्याला 2 इंचाची गळा रुंदी घेऊन जो काय आवडीनुसार गळा आहे तो आपल्याला इथं टाकून आवडीनुसार गळा घ्यायचा आहे। म्हणजे इथं आपल्याला उंची टाकायची गळ्याची 2 इंच गळा रुंदी ठेवायची, कारण की आपण ह्या फ्रंट पार्टला पण इथं काय केलं, गळा रुंदी ही 2 इंच ठेवली। तर बॅक साइडला पण आपल्याला 2 इंच ठेवायची आहे। आता हे पार्ट वेगळे करून घेऊ आपण। तर योकपट्टी जी आहे ती मी वेगळी करून घेतली आणि मोंढ्याचा जो फ्रंट पार्टचा आकार आहे तो पण आपण इथं कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण इथं गळा कट करून घेऊ। हे बघा आता याच्यानंतर आपण ही कटोरी जी आहे ना ती वेगळी करून घेऊ। तर आपल्या इथं सगळे पार्ट वेगळे झालेले आहेत। तर आपल्याला इथं ही क्रॉस पट्टीत काहीच करायचं नाही आहे, असंच ब्लाउज वरती ठेवून याचं कटिंग करायचंय। त्याच्यानंतर ही जी योकपट्टी आहे ही खालच्या साईडने आपल्याला 1/2 इंचाने वाढवायची आहे। म्हणजे अर्धा इंच आणि थोडंसं 2 रेषा इतकं असं वाढवून घ्यायचंय। ते इतकं 1/2 इंच खालच्या साईडने वाढवायचं, नाही तर मग आपला फ्रंट पार्ट जो आहे ना तो कमी पडेल। आता कटोरी कशी वाढवायची ते पाहू। त्यासाठी मी इथं एक वेगळा पेपर घेतला। आता इथं पेपर घेतल्यानंतर ही कटोरी आपल्याला इथं थोडीशी बदल करायचा आहे, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये वाढीव कटोरी करायची आहे। आता ही कटोरीमध्ये आपल्याला काय करायचं ते आपण पाहू। तर ही कटोरी ना सर्वात पहिलं आपण जसंच्या तसं आखून घेऊ। हे बघा या पद्धतीने जशीच्या तशी आखून घेऊ। व्हिडिओला अजून तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। आता इथून आपल्याला ही कटोरी जी आहे ना ती 1.25 इंचानी वाढवायची आहे आणि ह्या साईडने आपल्याला ही कटोरी जी आहे 1 इंचानी वाढवायची आहे। तर मी ह्या साईडला 1.25 इंचानी वाढवली आणि ह्या साईड आता हे बघा आपण इकडनं माझ्याकडून थोडासा व्हिडिओ जो आहे ना तो डिलीट झालेला आहे। तर आपण ह्या साईडने ना किती वाढवलं होतं, तर 1.25 इंच वाढवलं होतं आणि इकडं हुकलूक पट्टीच्या साईडने 1 इंच वाढवलं होतं। त्याच्यानंतर इकडे 1/2 इंच वाढवलं हुकलूक पट्टीच्या साईडने गळ्याच्या, आणि त्याच्यानंतर जिथं आपला हा राऊंड शेप असतो ना तिथं आपण 1/2 इंच वाढवलं। तर म्हणजे इथंही 1/2 इंच आणि इथंही 1/2 इंच वाढवलं आपण। त्याच्यानंतर ह्या कटोरीचा मधला सेंटर काढून घेतला आणि मधला सेंटर काढून आपण हा मधला पॉइंट 1.5 इंच घेतला। ह्या मधल्या सेंटर पासून 1.5 इंच घेतला आणि तो आपण इथं काय केला, जॉईंट करून घेतला। तर अशा पद्धतीने आपली कटोरी इथं तयार आहे। तर संपूर्ण आपण इथं पॅटर्न हे बघितले आहेत कशा पद्धतीने कट केले म्हणून। तर हे बघा, तर या पद्धतीने आपलं हे फ्रंट पार्ट झालं। त्याच्यानंतर आपण हा बॅक साइड पार्ट काढला बरोबर, म्हणजे आपलं संपूर्ण पॅटर्न इथं तयार आहे। तर बाही राहिलेली आहे तर तुम्ही माझ्या लोगो वरती क्लिक करून माझे संपूर्ण व्हिडिओ जे आहेत ना ब्लाउजचे ते तुम्ही बघू शकता। अगदी कटिंग पासून स्टिचिंग पर्यंत व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि बाही कटिंगचा पण व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे। तर एकदम परफेक्ट पद्धतीने बाही पण कटिंग दाखवलेली आहे।
तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला पण असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.